तर आता इथे ना रात्रीचे 10 वाजले होते आणि पोरायला लागले ते भोका आणि डायरेक्ट मिरची भाकरीवरच भेटले. एवढी सगळी मिरची आणि भाकर आहे ना फक्त देवीदास भाऊन एकट्याने आणलेली. बघा किती चांगला मुलगा आहे. आता यार बघा पुढे भाजी पण आली होती. आता इथं जेवण एकदम क्वालिटी होती. त्याच्यावर लोणचं तर त्यापेक्षा पण भारी होता. आता जेवण झालेच नंतर इकडे आहे ना बडीशेपवर आणि साखर होती त्यावर धाड पडली ती पोरायची. त्यानंतर मी हॉटेल मालकाला म्हणलं यार पटकन बिल बनवा आणि यांना दामटून द्या म्हणलं, नाहीतर हे नाही झाली बडीशेप आणि साखर संपून टाकतील म्हणलं. आता यार पुढे आलेच नंतर आम्हाला 2-3 ठिकाणी पोलीस भेटले. पोलीस लोकांना असं मोकरदम दिला का बस आम्ही म्हणलं आता ना डायरेक्ट इथंच रात्र काढायची ठरवली. कारण की यार मागच्या साईडला पोलीस आणि पुढच्या साईडला पोलीस कुणीकडेच जाता येईना. सकाळी उठल्याच नंतर बघा ड्रायव्हर कसं विचार राहिला याला त्याला. पोलीस आम्हाला ना रात्री पोलीस भेटलेच नंतर असा दम दिला होता ना की बस कधी फक्त हाणायचं ठेवलेलं होता.